राज्याभिषेकाला झालेला सगळा विरोध छत्रपतींनी युक्तीनं मोडून काढला. तरीबी झालेला छळ बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल, का केला राजाने एवढा आटापिटा, का सहन केला एवढा अपमान, काय गरज काय होती राज्याभिषेकाची? सांगतो. राज्याभिषेक या एका गोष्टीमुळं धार्मिक बाबतीतले सगळे अधिकार राजांना मिळाले. तुम्हाला मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितलेली आठवती. राजांनी मुसलमान झालेल्या सवंगड्याला मोठ्या प्रेमानं हिंदू धर्मात घेतलं, धर्म मार्तंडांनी थैथयाट केला, आठवलं? आता राज्याभिषेकानंतर 2च वर्षात नेताजी पालकर या मुसलमान झालेल्या सवंगड्याला राजांनी विधीपूर्वक हिंदू धर्मात घेतलं. सत्ता उपस्थित राहून डंके की चोट पे. आता राजांना जाब विचारायचा कुणा धर्म मार्तंडाच्या दम नव्हता. आता यापुढं रयतेतल्या कुणा तुकोबाची गाथा बुडवण्याची शिक्षा देण्याआधी धर्मपीठाला 1000 वेळा विचार करायला लागणार होता. रयतेतल्या कुणा चोखोबा महाराला मारहाण करणाऱ्याची हंटरनं साल्टी काढायला राज माग पुढे बघणार नव्हतं. राज्याभिषेक या एका गोष्टीमुळं राजसत्तेबरोबर धर्मसत्ता छत्रपतींच्या आवाक्यात आली. नंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांच्या खुनाचा कट रचणाऱ्या अनाजी पंताला हत्तीच्या पायाखाली चिरडून मारला. आता यावेळी ब्रह्महत्येचा धाक दाखवायला कोणी माईकाला समोर आला नाही, कारण संभाजी राजे अभिषिक्त होते. म्हणून तर सभासद बकरीत म्हणतो, मराठा पातशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. राजांचा मुत्सद्दीपणा नेक्स्ट लेवलचा होता. राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांना हाकलून देणं धोकादायक होतं. अशा हाकललेल्या मंत्र्यांनी आपल्या शत्रूला मिळून आपल्याच राजाचा घात केल्याची उदाहरणं इतिहासात ताजी होती. त्यामुळे राजांनी त्यांना पुन्हा मंत्रीपद दिली, पुन्हा नजराने दिले आणि आपल्या अंकित ठेवलं, निगराणी खाली ठेवलं. याचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे रयतेतला बहुजन समाज शिकला सवरलेला नव्हता. त्यामुळं लिखाई पडायच्या कागदोपत्री व्यवहाराच्या कामासाठी असे अनुभवी मंत्री पदरी असणं गरजेचं होतं. सर्वसामान्य बहुजन रयतेला लेखणी आणि जिभा चालवून आपले गल्ले भरण्यापेक्षा तलवारी चालवून किल्ले राखण्यात जास्त रस होता. या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, राजांनी ब्राह्मण्यवाद्यांना जर बसवली, ब्राह्मणांना नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. राजे कुठल्याच धर्माविरुद्ध किंवा जातीविरुद्ध नाही, तर दुष्ट वृत्ती विरोधात लढले. राज्याभिषेकानंतर राजांनी स्वतःचं चलन सुरू केलं, स्वतःचं शक सुरू केलं. राजाभिषेक शक, मराठ्यांचं स्वतःचं कॅलेंडर, नवा राजकोष लिहायला सांगितला. आणि जगात भारी गोष्ट म्हणजे मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. पूर्वापार चालत आलेली फारसी भाषा पद्धती मोडून काढली. या सगळ्या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या खुणा आहेत, या शिवराय अंमलात आणू शकले ते फक्त आणि फक्त राज्याभिषेक या एका गोष्टीमुळे. राज्याभिषेकानंतर राजांनी या मातीतला आणखीन एक विचार भक्कम केला. तो विचार म्हणजे चक्रधर स्वामी, नामदेव, ज्ञानेश्वरांपासून जगद्गुरु संत तुकोबरायांपर्यंत 18 पगड जातीच्या हिंदू मुस्लिम धर्माच्या संतांनी या मातीत रुजवलेला महाराष्ट्र धर्म. राजांच्या या महाराष्ट्र धर्मात कुणी उच्च नव्हतं, कुणी नीच नव्हतं, सगळे समान होते. सगळ्यांचा धर्म एकच होता, मानवता, आणि सगळ्यांची जात एकच होती, मराठी. आज एक मराठी माणूस म्हणून आपल्या या महान राजाच्या त्यागाची आपण किती जाणीव ठेवली. ज्यासाठी राजांनी एवढा आटापिटा केला, एवढा अपमान सहन केला, त्या महाराष्ट्र धर्माचे आपल्या डोळ्यांसमोर लचके तोडले जात असताना आपण काय करतोय? राजांनी हा अपमान सहन करून राज्याभिषेक करून घेतला. कशासाठी? स्वार्थासाठी नाही, स्वतःसाठी नाही. त्यांनी या दख्खनच्या भूमीतल्या प्रत्येक भूमिपुत्राला दख्खनचा राजा बनवलं. आज तुम्ही, मी, आपण सगळे दख्खनचा राजा आहोत. आज हा दख्खनचा राजा लाचार काय?
आपल्याच भूमीत उपरा का ठरवला जातोय? अहो, आपल्या छत्रपतींनी कधी दिल्लीची गुलामी केली नाही, आपण का कुणाचे तळवे चाटावेत? छत्रपतींच्या मुळावर उठलेल्या अनाजीपंथी वृत्तीच्या वळचणीला जाताना आपल्याला जराही लाज का वाटत नाही? विचार करायचा बघ. थिएटर बंद घरी जाताना प्रत्येकाने याचा विचार करायचा की आज आम्ही जीव तोडून तुम्हाला जी राज्याभिषेकाची स्टोरी सांगितली ती आजपर्यंत वर्चस्ववाद्यांनी का दडपून ठेवली, का लपवून ठेवली? शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात का नाही शिकवली ही स्टोरी आपल्याला पुराव्यांसहित? रंगभूमीच्या 180 वर्षांच्या इतिहासात एकाही कलाकारानं ही स्टोरी प्रेक्षकांपुढे आणण्याचं धाडस का केलं नाही? काय तुम्ही शिवाजी महाराजांवर नाटकं काढा, सिनेमे काढा, भरपूर काढा, पण त्या नाटका सिनेमांमधनं फक्त अफजल खान, शाहिस्ते खान, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्याहून सुटका अशा मोजक्या पराक्रमांची पारायण करा. त्या पलीकडे समुद्रासारखा अथांग असलेले शिवचरित्र दुर्लक्षित ठेवा. ही छुपी दहशत, हा छुपा धाक कुणाचा आहे आणि का? या प्रश्नांची उत्तर मी नाही देणार, तुम्ही शोधायची आहेत. कारण स्वतःच्या धडावर स्वतःचं डोकं राहावं म्हणून तर सुरू केलाय द किरण माने शो. बऱ्या इतिहासावरून पडदा उठवण्याची आणि मनुवाद्यांच्या मनसुब्यांवरून नांगर फिरवण्याची मोहीम आम्ही हाती घेतली. ही होती इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या दुर्बिणीतून पाहिलेली, अभयसिंग जगताप यांनी निर्माण केलेली स्टोरी शिवराज्याभिषेकाची. लेखक सतीश तांदळे, दिग्दर्शक विनायक वळवटकर, केतन जाधव आणि किरण सिंग चव्हाण, युगप्रवर्तक कुळवा आणि भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. समीक्षा जाधव, सुमंत कुलकर्णी, सूरज कांबळे, गणेश इंदीकर, अभय हवळ, आमचाच माणूस आहे, अजित पाटील, निहाल